नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रहो, आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा करणार आहोत आणि तो प्रश्न उच्च शिक्षणातील आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे आहेत मामिदाला जगदेश कुमार, जे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजे अनुदान आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी एक 5-6 दिवसापूर्वी द प्रिंट नावाच्या या एका चॅनलला एक मुलाखत त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये जे क्वालिफिकेशन आहे किंवा रिक्रुटमेंटसाठी असणारे जे नियम आहेत ते बदलण्याचा संकेत या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे क्वालिफिकेशन आहे ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बदलण्यात येणार आहे आणि या इंटरव्ह्यू नंतर 6 तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन UGC कडून काढण्यात आलं आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून हे जे येणारे नवीन नियम आहेत किंवा हे जे बदल आहेत ते बदल त्या ठिकाणी कोणते आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. तर हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि इथं या ठिकाणी बघा एक नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं आहे. इथं हे तुम्ही पाहू शकता 6 जानेवारी 6 जानेवारी 2025 ला त्या ठिकाणी हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि इथं या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे जे नियम आहेत ते नियम आता नव्यानं त्या ठिकाणी बदलण्यात येणार आहेत. म्हणजे भरती जी आहे, असिस्टंट प्रोफेसरची भरती किंवा कुलगुरूंची भरती किंवा प्राचार्यांची जी भरती आहे ही वेगवेगळ्या नियमानं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले. आता बदल जो आहे तो काय बदल आहे तो आपण पाहणार आहोत आणि तो एक शॉकिंग बदल त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या व्यवस्थेवरती लादण्यात येणार आहे आणि तो काय बदल आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इथं पाहू शकता तुम्ही की हॅज रिवाइज्ड UGC रेग्युलेशन मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ टीचर्स आणि अदर अकॅडमिक स्टाफ इन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी हे दिलेलं आहे. तर इथं आपण पाहू शकतो की इथं पहा आणि काय केलेलं आहे. याचबरोबर हे जे 6 जानेवारीला त्या ठिकाणी अशा प्रकारचं पत्र काढण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती त्यांनी काही प्रतिक्रिया किंवा त्याला आपण काय म्हणू फीडबॅक देखील मागवण्यात आलेला आहे आणि हा फीडबॅक आपल्याला ड्राफ्ट रेग्युलेशन्स @ugc.gov.in या ईमेलवरती त्या ठिकाणी पाठवायचं आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझं तुमच्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण याच्यावरती आपले फीडबॅक पाठवले पाहिजे. येणारे नियम हे आपल्या हिताचे आहेत का किंवा यामध्ये त्या ठिकाणी आपलं किती मोठं नुकसान होणार आहे ते आपल्याला याच्यातून लक्षात येईल. आता बघा, हे जे व्हॅल्युएबल फीडबॅक आहे हे आपण देणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे रिक्रुटमेंटचे नियम जे आहेत त्याचा एक ड्राफ्ट त्यांनी टाकलेला आहे. आता ड्राफ्ट कोणता आहे तो ड्राफ्ट देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर इथं हे तुम्ही पाहू शकता की हे जे नोटिफिकेशन आहे अशा प्रकारचं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नोटिफिकेशन न्यू दिल्ली 2015 अजून याला डेट दिलेली नाही कारण हा ड्राफ्ट त्या ठिकाणी. आता इथं पाहू शकता हा अशा पद्धतीने इथं हा ड्राफ्ट आहे. आता काय दिलेलं आहे याच्यामध्ये एक 28 पेजेसचं त्यांनी हे ड्राफ्ट तयार केलेलं आहे आणि या ड्राफ्टमध्ये अनेक बदल किंवा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी नेट किंवा सेट ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या नसल्या तरी चालतील. या ठिकाणी जर UGला 75% गुण असतील किंवा PGला त्या ठिकाणी 55% गुण असतील तरी आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी रिक्रुटमेंटमध्ये येता येईल आणि ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये याबद्दल लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याचंच एक त्या ठिकाणी वर्तमानपत्र तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो की इथं अशा प्रकारची बातमी या ड्राफ्ट रेग्युलेशनला धरून त्या ठिकाणी आलेली आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं अगदी सोप्या शब्दामध्ये की काय आहे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे की त्यांना एक प्रश्न विचारला होता की अ, हे बदल कशा पद्धतीचे आहेत किंवा कोणत्या नियमानं नवीन जी रिक्रुटमेंट आहे ती करण्यात येणार आहे. तर इथं या ठिकाणी दिलेलं आहे मानवी विद्या, वाणिज्य, शिक्षणशास्त्र अशा विद्याशाखांत पदव्युत्तर परीक्षेत 55% अधिक गुण. आता बघा हे महत्त्वाचं आहे. पदव्युत्तर म्हणजे PGला 55% अधिक गुण असतील तर ती व्यक्ती सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरू शकेल असा नियम करण्यात आलेला आहे. नेट परीक्षा दिली नसेल तरी त्याचा विचार होऊ शकेल असाही बदल UGCने सुचवलेला आहे. आता हे अतिशय गंभीर आहे कारण अगोदरच आपण पाहतो इथं आकडा दिलेला आहे की दरवर्षी 1.5 लाख विद्यार्थी हे नेट परीक्षा उत्तीर्ण होत असतात आणि अगोदरच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी असताना परत अशा प्रकारचे नियम बदलून या ठिकाणी या देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून किंवा त्यांना जी काही एम्प्लॉयमेंटची संधी आहे त्यापासून वंचित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि यामुळे ही जी स्पर्धा आहे ती अतिशय तीव्र होणार आहे आणि या स्पर्धेला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे.
म्हणून अगोदरच शिक्षण क्षेत्रामधलं जे कंत्राटीकरण आहे ते वाढत आहे, की मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टवरती भरती होत आहे आणि आपण पाहतो, की जो सी-एस-बीचा प्रश्न आहे तो अतिशय गंभीर अशा प्रकारचा आहे. त्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते या समस्यांना पुढं जे आहेत ते सामोरं जातात. इथं दिलेलं आहे बघा, घड्याळी तासिका तत्वावर काम करणारे कोणत्या त्रासातून जात आहेत याची कल्पना आज आपल्याला त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हे अतिशय गंभीर असं आहे. कारण अगोदरच इतकी मोठी संख्या आहे जे क्वालिफाईड झालेले आहेत, ज्यांच्याकडे सेट, नीट किंवा पी-एच-डी सारखे क्वालिफिकेशन्स आहेत. ते असून जर यू-जी-सी नव्या मार्गाने अशा लोकांना त्या ठिकाणी व्यवस्थित घेत असेल, तर हा या ऑलरेडी जे क्वालिफाईड आहेत त्यांच्यावरती मोठा अन्याय ठरण्याची शक्यता आहे आणि खूप मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज आपण पाहतो शिक्षण क्षेत्रातलं जे वातावरण आहे, इथं भरतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मोजावा लागतो. हे उघड वास्तव आहे आणि हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि परत अशा प्रकारचे जर नियम यू-जी-सी करत असेल, तर अजून त्यामध्ये ही जे विद्यार्थी आहेत किंवा जे क्वालिफाईड आहेत ते सगळे होरपळणार आहेत आणि हे शाश्वत आहे. म्हणून एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये आता काय होईल याची आपल्याला शाश्वती राहिलेली नाही. कारण अशा प्रकारचे नियम यू-जी-सी बनवत आहे आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना, आपण जर शिक्षक असाल, प्राध्यापक असाल किंवा त्या ठिकाणी आत्ताच क्वालिफाईड असाल, तासिका तत्वावर काम करणारे असाल, कॉन्ट्रॅक्टवरती काम करणारे असाल, तुम्ही कृपया या ठिकाणी जो ईमेल दिलेला आहे, इथं आपण पाहू शकतो, की जो ईमेल या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्या ईमेलवरती आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे मत त्या ठिकाणी आहे ते नोंदवायचं आहे किंवा त्याबद्दलचा फीडबॅक द्यायचा आहे आणि काय परिस्थिती आहे याची जाणीव त्या ठिकाणी करायची. आता ते हा फीडबॅक विचारात घेतील अथवा न घेतील हे त्या ठिकाणी यू-जी-सीवरती किंवा जे जगदीश कुमार आहेत त्यांच्यावरती अवलंबून आहे. परंतु फीडबॅक देणं आपलं काम आहे, आपण ते दिलं पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि इथं आपल्याला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी रिक्रुटमेंट मिळण्याची शाश्वती राहणार नाही. एक खूप मोठा बदल मित्रहो या दृष्टीनं या ठिकाणी होत आहे आणि म्हणून याला आपण कुठेतरी विरोध केला पाहिजे आणि नुसता विरोध करून चालणार नाही, तर याला एक सामंजस्यानं दुसरा पर्याय देखील आपल्याला सुचवावा लागणार आहे. मग अगोदरच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी क्वालिफाईड झालेली लोक आहेत त्यांचं काय करायचं किंवा त्यांना कुठल्या प्रकारच्या संधी त्या ठिकाणी आपण निर्माण करून देणार आहोत, याबद्दलचा खुलासा आपल्याला यू-जी-सीला मागणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं, की ही जी गोष्ट आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि यावरती आपण बोललं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे आपल्या चॅनलचा जो मोटो आहे तो आपण इतरांना त्या ठिकाणी जे जनशिक्षण आहे ते आपण दिलं पाहिजे, हे अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे कंत्राटीकरण आहे हे या क्षेत्रामध्ये वाढणार आहे आणि त्यामुळं आपलं नुकसान होणार आहे. गोरगरिबांची मुलं या व्यवस्थेत येण्यापासून लांब राहणार आहेत, ती कधीही येऊ शकणार नाहीत. कारण अशा व्यवस्थेमध्ये कोण येईल? आता आपण पाहतो की महाराष्ट्राचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, की इथं सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या धनदांडग्यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि तिथं कोणती माणसं येणार आहेत किंवा तिथं कोणती लोक येतील, तर ज्यांच्याकडं प्रचंड प्रमाणात डोनेशन देण्याची कॅपॅसिटी, असेच लोक त्या ठिकाणी घेतले जातील आणि याला अजून खतपाणी त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. हे सकाळमध्ये आजचं त्या ठिकाणी जे संपादकीय त्यामध्ये आलेला लेख आहे. कुलगुरूंचं देखील अशाच पद्धतीने जो 10 वर्ष अनुभव प्रोफेसर म्हणून लागणार होता, तो आता या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे. म्हणून इतर क्षेत्रातले देखील कुलगुरू त्या ठिकाणी येऊ शकतात आणि जर उद्योग क्षेत्रातले कुलगुरू येणार असतील, तर ते या क्षेत्राकडे, शिक्षणाकडे किंवा त्या संस्थेकडे उद्योग म्हणून पाहणार नाहीत का? असा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. असे अनेक प्रश्न तुम्हाला हे आर्टिकल वाचल्यानंतर लक्षात येतील. तर मित्रहो, मला या ठिकाणी तुम्हाला हेच सांगायचं होतं, की येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होत आहेत. ते तुम्ही सजगतेनं पाहिले पाहिजे आणि वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्ही जे असे फीडबॅक मागवलेले आहेत ते यू-जी-सीला फीडबॅक दिले पाहिजे. तरच त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी या क्षेत्रामध्ये करता येईल. अन्यथा आपण या क्षेत्रात होरपळून निघू आणि याला दुसरा कुठलाही पर्याय असणार नाही. मला वाटतं ही गोष्ट तुमच्या चांगलीच लक्षात आली असेल. जर तुम्हाला काही अजून समस्या असतील किंवा अजून माहिती हवी असेल तर खाली कृपया कमेंट करा. आपण यावरती बोलूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.